जागतिक व्यंगचित्रकला दिनानिमित्त मी माझं एक साधारण 20 मिनिटाचं प्रेझेंटेशन असेल. संजयने मला सांगितलं की मी काही ठिकाणी म्युझियम्स बघितलेले आहेत, कार्टून म्युझियम्स. तर त्याच्यातले काही फोटो सुदैवाने मला मिळाले. तर तिथले मी काही अनुभव आणि मला ते कसं वाटलं हे मी सांगणार आहे. साधारण 15 ते 20 मिनिटासाठी असेल. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली या शेड्यूलमध्ये नाही, पण संजयच्या परवानगीनं मी तो कार्यक्रम एक करतोय. ते म्हणजे माझे मित्र आहेत शशिकांत सावंत, जे वाशीतच राहतात आणि त्यांची खरी ओळख म्हणजे ते उत्तम ग्रंथ संग्राहक आहेत. आणि मला विषय आणि ते व्यंगचित्रकला प्रेमी आहेत. व्यंगचित्रकलेविषयी त्यांच्याकडे प्रचंड काही सांगण्यासारखं आहे. त्यांची समज अतिशय उत्तम आहे. आम्ही एकदा बोलायला सुरुवात केली व्यंगचित्रकला या विषयावर की आम्ही अर्धा पाऊण तास सहज बोलतो. त्यांचं व्यासंग मोठं आहे, त्यांचा ग्रंथसंग्रह मोठा आहे. त्यांची वैशिष्ट्य म्हणजे ते तुम्ही कुठल्याही पुस्तकाचं नाव सांगा ते पुस्तक तुम्हाला मिळवून देतात, ही त्यांची हे खरी ओळख आहे. आणि हे अतिशय अवघड असं काम आहे, कोणी करत नाही. तेव्हा त्यांच्यासाठी एकदम मी जोरदार टाळ्या वाजवायला करतो. तर माझं प्रेझेंटेशन संपल्यानंतर शशिकांत सावंत हे ओव्हरऑल एक 20 मिनिटाचं प्रेझेंटेशन देतील. त्याच्यात काही मराठी व्यंगचित्रकलेविषयी त्यांना काय वाटतं हे ते सांगतील. आणि त्याचबरोबर न्यूयॉर्करची काही व्यंगचित्र आहे, काही व्यंगचित्रकार आहेत, त्यांच्याविषयी त्यांचे काही अनुभव आहेत, त्यांची काही मतं आहेत ते आपल्यासमोर मांडतील. तर मी सुरुवात करताना एक जरा वेगळी 2 कार्टून्स मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि दिसतो तुम्हाला फोटो? सगळ्यांना दिसला का? हो म्हणा. हो. ओके. तर हे पुतीन यांचा फोटो आहे. लहान करणं. हां. तर हे काय आहे? तर पुतीन हे एक असं व्यक्तिमत्व आहे की जगभरामध्ये मी किती स्ट्रॉंग आहे फिजिकली सुद्धा हे ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचे असे घोड्यावरचे बॉक्सिंग करताना पोहण्याचे असे उघड्या अंगाचे असे फोटो, म्हणजे थोडक्यात काय तर एक मर्द इन्व्हर्टेड कॉमामध्ये हे ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि की त्याच वेळेला त्यांचं एक स्टेटमेंट आलं होतं की आता जगाचं नेतृत्व रशिया करेल अशा प्रकारचं. आणि आय एम द बॉस. हे 15-1 वर्षापूर्वीचा फोटो आहे. आणि असे ते घोड्यावर लपेट मारताना उघड्या अंगानं वगैरे ते दाखवतात. त्यांना हे दाखवायचं असतं की मी सामर्थ्यशाली आहे. आता मी हे का दाखवतोय त्याचं पुढचं उदाहरण आहे. हे माहिती आहे, हा फोटो हे सगळं अनेक लोकांना माहिती आहे. कालांतराने जर्मनीच्या त्यावेळेच्या ज्या राष्ट्राध्यक्षा होत्या अंजेला मर्केल, त्या असं म्हणाल्या की याच्या पुढे जगाचं नेतृत्व जर्मनी करेल. हे त्यांचं वाक्य प्रसिद्ध झालं सगळ्या जर्मनीतल्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये. त्याच्यावरती जर्मनीमध्ये 2-3 व्यंगचित्रांची पुस्तके मासिक आहेत ना, नियतकालिका आहे. एक सिम्प्लिसिझम म्हणून आहे की आणि त्याचे कॅरिकेटर अशा 3-4 आहेत. त्याच्या मुखपृष्ठावरती एक फोटो प्रकाशित झाला. तो फोटो मी तुम्हाला दाखवणार आहे. मला 1-2 दिवसापूर्वी मला वाटतं एक असा दिन होता की काय वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन अशा प्रकारचा हक्क वगैरे अशा प्रकारचा एक दिन 2 दिवसापूर्वी आपण साजरा केला आहे भारतामध्ये. आपण तो इन्व्हर्टेड कॉममध्ये साजरा करतो. प्रत्यक्षात आपल्याकडे किती स्वातंत्र्य आहे, काय आहे, आपण कुणाला खरंच घाबरतो का किंवा आपल्याला कोणी घाबरतं का, हे सगळ्यांची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. सगळ्यांना सगळी उत्तर माहिती आहे. मला या निमित्तानं एकच फोटो दाखवायचा की अशा प्रकारचं स्वातंत्र्य भारतामध्ये आहे का हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर मला द्यायची गरज नाही आहे. प्रत्येकानं स्वतःच्या मनामध्ये त्याचं उत्तर आहे काय बघा. आणि हे तिथल्या फ्रँकफर्टच्या म्युझियममध्ये लावलेलं आहे. हे जे मुखपृष्ठ आहे मी आता दाखवणार आहे तुम्हाला, ते फ्रँकफर्टच्या म्युझियममध्ये लावलेलं आहे मोठ्या आकारामध्ये. जर्मनीच्या एका मोठ्या शहरामध्ये मोठ्या म्युझियममध्ये तो फोटो लावलेला आहे. आणि म्हटलेलं आहे की यापुढे जर्मनी सर्व देशाचं नेतृत्व करेल. बॅकग्राऊंडला काय विषय आहे? पुतीन, घोड्यावर बसलेले पुतीन. असा जर का जर्मनी नेतृत्व करणार असेल तर काय असेल फोटोग्राफ? बॅकला जर हे क्लोज करा आणि वरून तिसरं आहे, वरून तिसरं ते ऑन करा.
हे धाडस तिथल्या स्वातंत्र्यामध्ये दिलेलं आहे. आपल्याकडे अशा प्रकारचे येऊ शकतं का याचा आपण विचार करा. आणि याच्यामध्ये ह्युमर आहे. त्याला काही बरं ह्याच्यावर तिथे काही दंगली बिंगली काही झाले नाही जर्मनीमध्ये, किंवा कुणाच्या तरी व्यंगचित्रांच्या घरावरती जाऊन शाई फेक, कुणाला तरी काळं फास, असं काही झालेलं नाही तिथे. लोक येतात, बघतात, हसतात, त्यांना गंमत वाटते, निघून जातात. या बाईनी, ज्या अंजलिना बाई, त्यांनी सुद्धा याच्यावरती काहीही बोलले नाही. बघतेच आता. किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे वृत्तपत्र, आणखीन त्याच्यामध्ये हे जे व्यंगचित्रकार आहे यांच्या कुणाच्याही घरावरती कुठलीही धाड पडली नाही. हे महत्वाचं आहे. ठीक आहे, तर हे म्युझियम मधले एक चित्र दाखवतो. आणि आजचा व्यंगचित्रकारांचं जे खरं लोकशाहीमध्ये व्यंगचित्रकारांचं सामर्थ्य असतंच हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मी आता पुढच्या माझ्या म्युझियम्सच्या विषयाकडे हे वॉर्बिल पुदीन असं नाव दिलं आहे. त्यांची पर्स त्यांची फेमस असते त्याची, आणि ते सॅटॅरिकल मॅगझिन असतं. ते कॅटेनिक जे आहे, तितनिक म्हणतात ते लोक, तितनिक असं प्रोनाऊन्सिएशन आहे, सॅटॅरिकल मॅगझिन. ठीक आहे, ते क्लोज करा. आणि आता म्युझियमकडे वरून चौथ्या आहे. हां, ही पीपीटी आहे. नेक्स्ट हे ब्रुसेल्स मधलं आहे. ब्रुसेल्स मध्ये जे म्युझियम आहे ते कार्टूनचं म्हणता येईल, पण बेसिकली कॉमिक्स विषयाला वाहिलेलं आहे. कॉमिक्स आणि कार्टून मध्ये आपल्याला काय फरक आहे सगळ्यांना मला चांगलं माहिती आहेच. तर त्याच्यामध्ये इतकं ते माझ्या असं लक्षात आलं ना की तिथे लोक खूप रसिकतेने त्याची रचना करतात. ती इमारत असेल किंवा ते कार्टून्स लावलेली असतील किंवा त्याच्यामध्ये येणाऱ्या माणसाला काही ऍक्टिव्हिटीज पण करायला मिळतात. असं सगळं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते. प्रेक्षकाची इन्व्हॉल्वमेंट त्या नुसतं वृक्षपणे मांडलेलं आहे असं नाही आहे ते. कारण तिथे रोज भरपूर हे करतात, लोक येतात बघायला. आणि निव्वळ आता ब्रुसेल्समध्ये बेल्जियममध्ये हा देश हा टिनटिनचा देश आहे. तर त्याचं पुढील त्याची पण त्याच्यामध्ये आहे, त्याचे पुतळे आहेत, संबंधाने काही आठवणी आहेत, हे सगळे आहे. आणखीन हे जे म्युझियम आहे या म्युझियममध्ये मला अतिशय आवडलेली गोष्ट म्हणजे मी त्यांना सांगितलं की ती 20 युरो त्याची फी आहे. म्हणजे जवळपास 2000 रुपये झाले पर हेड. आणि 2 तासात 2000 रुपये आम्ही दोघे जण रुपये 4000 रुपये खर्च करायचं जरा माझ्या मराठी मनाला जरा ते जीवावरच आलं. पण मला अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे मी त्यांना सांगितलं मी कार्टुनिस्ट आहे, तर ते म्हणाले कार्टुनिस्टना फ्री एंट्री. फार मला आनंदाची गोष्ट. मग माझी मिसेस इथं बसलेली आहे, तिनं सांगितली मी टीचर आहे आणि ती आहे टीचर आहे ती सांगितलं टीचर्सला सुद्धा आम्ही फ्री सोडतो. त्यामुळे मला ते म्युझियम फारच आवडलं असं म्हणतंय. तर ब्रुसेल्समध्ये काही थोडेफार चित्र आहेत, दाखवतो. नेक्स्ट हा तो हर्ष ज्याचा तो निर्मित आहे, तो पुतळा केला, दगडामध्ये केलेला पुतळा आहे बरं का, शिल्प आहे ते टिनटिनचं. आणि तो त्याचा हे निर्माता हर्ष. नेक्स्ट हा एक वेगळा पुतळा आहे त्यांनी केलेला, हा दगडामध्ये केलेला टिनटिनचा. नेक्स्ट त्याची रचना जी आहे त्या म्युझियमची ती अशी आहे की तुम्ही असं बघत 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 पुढे जाल असं याल आणि कुठेही तुम्हाला असं कंटाळा येत नाही की काय आपण किती वेळ काय बघतो असं नाही. मध्ये तुम्ही बसू शकता, काही तिचे रेफरन्ससाठी काही पुस्तक वगैरे असतात ते तुम्ही बघू शकता. आणि खूप असे आकर्षक असते. तिथं कॉमिक्स असल्यामुळं ना नेक्स्ट तिथे स्मर्फ नावाचं जे कॅरेक्टर आहे त्याची अनेक मांडणी त्यांनी तिथे केलेली आहे. ती अशी आहे की छोटे ते सोन्याचे बुटके लोक ते त्यांची घरं प्रत्यक्षात जे आपण एक 2D मध्ये चित्रामध्ये जे बघतो ते त्यांनी तिथे उभी केलेली आहे. ते 2-3 फोटोग्राफ्स आहेत त्याचे, मला खूप आवडले. म्हणजे लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्या माणसांना सुद्धा ते रमू शकतात. एक 2 तास सहज तुम्ही त्या म्युझियममध्ये रमू शकता. नेक्स्ट घर उभं केलं. नेक्स्ट नेक्स्ट
हां, इथे दुसरं एक कॅरेक्टर आहे आणि ते तुम्हाला टीव्हीवरती काहीतरी दाखवत असतं वगैरे. म्हणजे अशा सांगायचं मुद्दा इतके ऍक्टिव्हिटीज भरपूर आहेत. वृक्षपणे मांडणी केलेली आहे. खूप तुम्ही गेलात की तिथे इन्व्हॉल्व होताच आणि 2 तास तुम्हाला कळणार नाही कसे गेले. आणि वेगवेगळ्या प्रकारे जो आलेला प्रेक्षक आहे त्याला त्याच्यामध्ये गुंतवून ठेवण्याची त्याची रचना असते. म्हणजे खूप अतिशय बुद्धिमान लोक त्या म्युझियमची मांडणी करत असतील असं म्हणजे अशी माझी खात्री आहे. हे मी मुद्दाम माझा फोटो असलेल्या कारणाने तुम्हाला खात्री वाटेल की मी खरंच तिथे गेलेलो आहे. हे लाकडामध्ये कोरलेलं आहे पूर्णपणे. जरा पाठीमागे जा एक सेकंड. हां, एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर या चित्रात ती नाही आहे, पण हा जो जिना आहे ना, तसा वरच्या बाजूचा जो जिना आहे तिथं एक पायरी, तिथे त्यांनी असं चढता चढता मध्येच एक पायरीला असं त्यांनी हे दिलेलं आहे, लाल हे की पायरी मोडली आहे वगैरे. तर मी म्हटलं असं कसं काय, जरा विचित्र वाटलं. मी बघितलं ना तर त्यांनी तिथे खाली मुद्दाम ती पायरी मुद्दाम तोडलेली आहे आणि टिनटिनचं मोडलेल्या पायरीविषयी एक कॉमिक आहे, ते स्टिक त्यांनी तिथे चिकटवलेली. म्हणजे आपण थबकतो आणि बघतो काहीतरी चिकटवलंय म्हणून वाकून बघतो तर तो टिनटिन आणि त्याचा जो एक कोणी व्यक्ती का दुसरी आहे ते त्या मोडलेल्या पायरीविषयी बोलत असतात वगैरे. असं ते मुद्दाम त्यांनी तिथं ते पायरीवरती ते चिकटवलेलं आहे. म्हणजे तुमची वेगवेगळ्या आकर्षित करतात तुम्हाला ते म्युझियम. नेक्स्ट ती अशी ओरिजिनल काही लावलेली आहेत, वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत. टिनटिन एक मुख्य आहे, पण बाकीच्या बरे फक्त ते डिझनी अजिबात नाही आहे. त्यांचं काही ती करारामध्ये असेल नसेल म्हणून माहिती नाही. पण युरोपमध्ये जे बाकीचे मेजर कॉमिक्सवाले लोक आहेत जे अतिशय पॉप्युलर आहेत त्यांच्या तिथे असे ओरिजिनल पेंटिंग्स वगैरे पण लावलेली आहेत. हे चर्चिल लंडनमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये चर्चिल हा बंकरमध्ये जाऊन राहायचा. ते लंडनच्या आतमध्ये ते रस्त्यावरती असे काही 2-3 ठिकाणी असे बंकर्स आहेत, भले मोठे आहेत. बंकर म्हणजे अगदी अंग चोरून बसण्याची जागा अशी नाही आहे ती, बऱ्याच वेळ 20-25 खोल्या सहज आहेत त्याच्यामध्ये. आणि आता ते बंकर इज बिन टर्न इन टू म्युझियम. ते पण खूप छान केलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष त्या काळामध्ये ही त्यातली काही कार्टून्स आहेत. 1-2 मिनिटं थांबा, मी सांगितल्याबद्दल. तर त्या काळामध्ये कसे लोक राहत होते, आतमध्ये कसे काम करत होते, त्याचे रूम्स क्रिएट केलेले आहेत, वॉर रूम्स. आणि तिथे एक माणूस फोनवरती बोलतो, एक नकाशा दाखवतो, एक असं आहे, एक वरती झोपायची जागा केलेली आहे. असं सगळं आहे, खूप छान केलेलं आहे. असं वाटतं की आता एक माणूसून काहीतरी निरोप देतोय, टेलिग्राम देतोय, अशी जिवंत पात्र उभी केली आहे. त्यामुळे तो अनुभव खूप चांगला असतो. त्याच्यामध्ये बाहेरच्या बाजूला बरीच कार्टून्स आहेत आणि त्यातली बरीचशी कार्टून्स ही चर्चिल विषयीची आहे. कारण चर्चिल हा सेकंड वर्ल्ड वॉर मधला नायक होता एक प्रकारचा. जसा हिटलर तसा चर्चिल होता. त्यामुळे चर्चिल संदर्भात प्रचंड व्यंगचित्र आहे. त्याच्यातली काही त्यांनी तिथे लावलेली आहे. त्याच्यातलं एक ओरिजिनल मला तिथे बघायला लागलं, ते तुम्हाला दाखवेनच मी पुढे. पण त्याच्यात एक आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्टमध्ये म्हणजे त्यांनी त्या काळातले तिथे न्यूजपेपर्स ठेवलेले आहेत आणि ते न्यूजपेपर तुम्ही बघू शकता प्रत्यक्ष कसं त्याची रचना होती, कशी कार्टून्स डिस्प्ले केलेली असायची. खूप चांगलं. फक्त तिथे मला जवळची खटकली म्हणजे बऱ्यापैकी अंधारा ह्याच्यामध्ये ते होतं. आणि त्याच्यानंतर रूम्स कशा होत्या, ते रूम्स तुम्ही 3D मध्ये बघू शकता. म्हणजे तुम्ही फिरवलं की ते बेडरूम अशी फिरेल वगैरे या टाईपचे अशी टेक्नॉलॉजीचा वापर करून सुद्धा त्यांनी ते आकर्षित केलेलं आहे बरंच. तर त्याच्यामध्ये एक कार्टून पुढचं दाखवतो, हे दाखवतो. चर्चिल विषयीची कार्टून्स आहेत बेसिकली, कारण चर्चिलची ती वॉर रूम आहे म्हणून. नेक्स्ट. आणि हे जे स्टीलचं दिसतंय बाजूला ते तुम्ही असं फोल्ड करून बघू शकता, असं ते आहे. आतमध्ये काही 3-4 अशी पॅनल्स आहेत, ती इकडून तिकडे बघू शकता. नेक्स्ट. हे मला वाटतं चारुहासला आठवेल. हे एक चर्चिलची ऑटोबायोग्राफी आहे, त्याच्यावरचं हे मुखपृष्ठ आहे. हे आपण एकदा वापरलं होतं आपल्या एका साहित्य सूचीच्या दिवाळीमध्ये चर्चिलचं. ते काय आहे, चर्चिलचं म्हटलं 75 का 80 असं कुठे वाढदिवस होता. त्यानिमित्तानं त्याचं एक चरित्र आणि असं काही होतं का ऑटोबायोग्राफी मला आठवत नाही. तर लो यांना सांगितलं होतं की तुम्ही कव्हर करून द्या. तर हे लोनी केलं. इतकं अप्रतिम मुखपृष्ठ आहे की चर्चिल बसलेले आहेत तिथे आणि त्यांच्या बाजूला हे सगळे कॅरेक्टर्स आहेत, त्याला विश करायला लिहिलेली आहे. तर जर मोठं करता येईल आपल्याला
नाही तर ठीक आहे. तर हे जी सगळी कॅरेक्टर्स आहेत ही कोण आहे, तर ही चर्चिलचीच वेगवेगळी रूप आहेत. चर्चिलनं त्याच्या आयुष्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या भूमिकाच म्हाताऱ्या चर्चिलला भेटायला आलेल्या आहेत. अशा प्रकारचं एक फार अप्रतिम हे केलेलं आहे त्यांनी. सगळे चर्चिल आहेत. चर्चिल हा युद्धामध्ये होता, चर्चिल पत्रकार होता, चर्चिल शेतामध्ये काम करायचा, लहानपणी तो वर्तमानपत्र हे करायचं, सगळे चर्चिलच आहेत ते, हे जे दिसत आहेत ते. आणि सगळे त्याला ते टोस्ट म्हणजे आपण चिअर्स करायला तर वाढदिवसानिमित्त ते करायला आलेले आहेत. आणि फक्त तुम्हाला लक्षात येईल पाठीमागच्या त्या पोर्ट्रेट मधल्या ज्या बाई आहेत त्यांनी पण हातात वाईचा ग्लास घेऊन ते पण त्याला चिअर्स करतायत. आणि खाली एक लहान मुलगा आहे, त्याला एकदम लहान बाळ आहे ते, तो मात्र दुधाची बाटली घेऊन चिअर्स करतोय. हे ओरिजिनल मला तिथे बघायला मिळालं त्या म्युझियम मध्ये. नेक्स्ट. हे एक फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या त्यावेळेचं होतं. त्यावेळेला चर्चिल आणि हे सगळे असं म्हणत होते की आपण खूप मोठ्या प्रमाणावरती युद्धाची तयारी केली पाहिजे एंड ऑफ द हे, कारण पुढे काय होईल माहिती नाही. आपण भरपूर युद्ध नौका विकत घेऊ, भरपूर विमानं विकत घेऊ, हे घेऊ ते घेऊ, तयारी केली पाहिजे. आणि ह्याला अनेकांचा विरोध होता. त्यांना म्हणलं असं काय होणार नाही, आता कुठे सेकंड वर्ल्ड वॉर कसं काय होईल, असं काय होत नसतं सारखं युद्ध विद्ध. तर चर्चिल अक्षरशः हट्टाला पेटलेला होता की हे केलंच पाहिजे आपण. तर हा जो हट्ट शब्द आहे ना, या हट्ट शब्दाच्या अनुषंगाने हे काढून आहे की चर्चिल लहान मुलगा आहे आणि ख्रिसमसचं सुरू आहे आणि तो हट्ट करतोय की मला विमान पाहिजे, मला बोटी पाहिजे. आणि त्याची जी ती कमिटी होती, कोका प्रेस नावाची कमिटी होती, त्यांनी म्हणलं नाही नाही असं काय नाही, चल आता जास्त वेळ रेंगा उचल, पुढे चल. आणि तो रडतोय मला हे पाहिजे ते पाहिजे वगैरे असं हे त्यांनी त्या ह्याच्यामध्ये हे ख्रिसमस प्रेझेंट्स असं आहे, म्हणजे युद्ध नौका वगैरे पाहिजे असं तो लहान बाळाचं त्याला रूप दिले. पण मला असं वाटलं होतं की चर्चिल ह्याच्यावर काही ऑब्जेक्शन होईल की या कार्टूनवरती वगैरे, पण असं काही झालेलं नाही आहे इंग्लंडमध्ये. त्यावेळेला अर्थात ट्रोलिंग नव्हतं म्हणा फारसं. नेक्स्ट. हे शंकर कार्टून म्युझियम, व्यंगचित्रकार शंकर त्यांचं केरळमध्ये म्युझियम आहे. चांगलं केलं त्याने ते. इतक्या त्याच्यामध्ये हे नाही आहे म्हणजे जसे युरोपमध्ये कलात्मक आणि जास्त तसं नाही. मांडणी पण चांगली केलेली आहे, प्रशस्त आहे. मी 2 वेळा जाऊन आले, बघून आले ते. आणि चांगलं आहे. म्हणजे भारतातलं एक ज्याला आपण शंकर यांना साजेसं, शंकर मी पितामह म्हणतो व्यंगचित्रकलेचे, तर त्या अनुषंगानं ते बघितलं तर खूप चांगलं वाटतं. चांगल्या काही गोष्टी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. भलं मोठं आहे, 2 मजली आहे. आणि तुम्ही सगळी व्यंगचित्र बघत तुम्ही पहिल्या मजलीवर तर तिथे सुद्धा आहे. आणि शंकर यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे नंतर त्या जगभरातल्या बाहुल्या जमवत होते, डॉल म्युझियम, ते पण त्या काही बाहुल्या त्या म्युझियममध्ये आहेत. आणि बघू आपण काही 2-3 फोटोज त्याच्यामध्ये आहेत. नेक्स्ट. हे शंकर कार्टून म्युझियम. नेक्स्ट. हे एक रंगीत त्यांचं ओरिजिनल चित्र आहे की सोशलिझम ते शिजवतात आणि शेकडो आपले राज्य वाट बघतायत, आम्हाला केव्हायचा फायदा होईल वगैरे वगैरे अशा करून त्यांचं ते शंकर स्वीकृतचं मुखपृष्ठ आहे. नेक्स्ट. हे इंदिरा गांधी आहे, येस त्यावेळेचं. नेक्स्ट. हे त्यांचा टेबल आहे, ड्रॉइंग बोर्ड आहे शंकर यांचा, मग तो त्यांनी जपून ठेवलेला आहे. ती फार मोठी गोष्ट आहे. आणि हे पहिल्या मजल्यावरच आहे. नेक्स्ट. हे असं आहे की त्यांची खुर्ची आणि ते आजूबाजूला सगळी हे आहे. नेक्स्ट. आणि प्रत्येक व्यंगचित्राच्या खाली एक रेफरन्स दिलेला आहे की व्यंगचित्र केव्हा काढलं होतं आणि काय त्याचा संदर्भ आहे. द चार्मर अँड द चार्म्ड 53 सालातलं व्यंगचित्र आहे. पंडित नेहरू हॅज स्टेटेड दॅट ही वॉज नॉट अपोज टू द आयडिया ऑफ लिंग्विस्टिक स्टेट्स. भाषावार प्रांत रचनेला नेहरूंचा फारसा विरोध नाही असं त्यांनी म्हटलेलं. असे वाक्य ते येतं पेपरमध्ये, ते घेऊन त्यांनी केलेलं आहे. आता व्यंगचित्र कसा किती बुद्धिमान प्राणी असतो आणि फिलॉसॉफिकल ऑफकोर्स, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुढचं व्यंगचित्र आहे. तर जेव्हा पहिलं जी मागणी आली वेगळ्या राज्याची ती आंध्र वगैरे यांची आली, तेलुगू आम्हाला राज्य पाहिजे म्हणून, ते पहिले भारतामध्ये भाषावर प्रांतरचनेमधली पहिली मागणी करणार आहे. नेक्स्ट. त्यामध्ये तेलुगू लोक आहे. तर ह्याच्या लक्षात आलं की हे म्हणजे अक्षरशः ही मागणी ही पुढे पुढे विषारी होत जाऊ शकते, हे व्यंगचित्रकाराच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून त्याने तिथे साप घेतलेले आहे लक्षात घेतलं. आणि त्याला हे पंडित नेहरू
त्याला हे करतायत, टेम करतायत एक प्रकारे. आणि हे करत असताना पाठीमागे बाकीची राज्य आहेत, कन्नड, तमिळ, मल्याळम वगैरे सगळे आलेली आहेत. हे पुढचं संकट आहे. हे व्यंगचित्रकारांनी ओळखलेलं आहे. हे महत्वाचं आहे. बारीक जर का तुम्ही बघितलं तर समोरचा तेलगू जो नाग आहे त्याचे डोळे शांत आहेत, कारण त्याला माहिती आपली मागणी मान्य होईल. बाकीच्या सगळ्या नागांचे डोळे वटारलेले आहेत, ते संतप्त आहेत. तर हा अतिशय बारकावीने कसा व्यंगचित्रकार काम करत असतो हे बघण्यात काय आहे. अशी ही ओरिजिनल्स आहेत सगळी. हे बघा, ह्याचे डोळे बघा आणि पाठीमागे जातीकडे त्यांचे डोळे बघा, हे बघा कसे फुतकारले. नेक्स्ट, हा हे असंच एबीसी कोण मला व्यक्ती माहिती नाही, भाऊ गुण कोण ते आठवतंय मला, पण त्यांना ते शेती खातं दिलं होतं आणि त्यांनी शेती खातं काही अनुभव नसताना त्यांना दिलेलं होतं. त्यामुळे त्यांचं ते एबीसी ऑफ ॲग्रिकल्चर ओरिजिनल चालून सगळे आणि आपलं भारतीय शेतीचं काय होईल वगैरे असं त्यांनी व्यक्त केलेलं आहे त्या भावना शेतकऱ्यांनी. नेक्स्ट, त्यांना पद्मविभूषण मिळालं होतं, त्यामुळे ते जे सर्टिफिकेट आहे ते पण तिथे लावलेलं आहे. नेक्स्ट, या त्याच्या काही भावले आहेत. ते मोहिनी अट्टम हा जो नृत्यकलेचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये ही डान्स करते अशी ती बाहुली आहे. नेक्स्ट, नेक्स्ट, हे त्यांचं ओरिजिनल हे पोर्ट्रेट आहे, पंडित नेहरूंचं काढलेलं शंकर आहे. नेक्स्ट, फ्रँको कार्टून म्युझियम. नेक्स्ट, नेक्स्ट, ही त्यांची लॉबी आहे. इथे आपण जाऊन तिकीट वगैरे काढायचं आणि मला फार वाईट वाटलं कारण इथे त्यांनी मला डिस्काउंट दिला नाही. पण ही लॉबी इथे भरपूर व्यंगचित्रकारांची पुस्तकं तुम्हाला मिळतात आणि काही डिस्काउंट वगैरे काही देत नाहीत. व्यंगचित्रकारांना सुद्धा काही वेगळी ट्रीटमेंट वगैरे काही नसतं. त्यामुळे सर्वसामान्य माणसाप्रमाणे आम्हाला इथे आहे त्या किमतीमध्ये पुस्तके विकत घ्यावी लागली. हे एक छोटं दुःख सोडलं तर बाकी म्युझियम अप्रतिम होतं. नेक्स्ट, त्याची रचना अशी आहे, उत्तम मी दाखवतो की एका विशिष्ट व्यंगचित्रकाराचं ते तिथे त्यावेळी प्रदर्शन लावलं आणि त्यांच्याकडची जी प्रदर्शनं लावली जातात एखाद्या व्यंगचित्रकाराची ती 2-2, 3-3 महिने लागतात. कारण संपूर्ण जर्मनीमधून लोक जेव्हा फ्रँकफर्टला येतील तेव्हा ते बघतील. अशा प्रकारची ती सिस्टीम आहे त्याची. त्यामुळं त्या माणसाने काढलेली 92 सालाची काही 93 अशी ती हॉरिझॉन्टल अशी टेबल्स अशी आहेत ती आणि आपण असे बघत बघत पुढे जातो. आणि हे संपूर्ण जे म्युझियम आहे फ्रँकफर्टचं त्याचं ते लाकडी ह्याच्यामध्ये म्हणजे सगळे लाकडी खांब, तुळ्या, सिलिंग वगैरे सगळं लाकडी आहे. त्यामुळे मला ते एक वेगळेपण वाटतं त्याच्यामध्ये. नेक्स्ट, हे बघा या प्रकारचे तुम्हाला ते दिसतील वरचं सिलिंग वगैरे सगळं आणि असे ते आहे. आणि आपण बघत 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 असे पुढे जातो. पलीकडच्या बाजूला पण दिसत आहे, तिथे पण आहे. नेक्स्ट, हे लॉबीतून जाताना सुद्धा अशी जास्त खाली याच्यावरती त्याने अशी कार्टून्स चिकटवलेली आहे पेस्ट करून, म्हणजे जेणेकरून ते जास्तीत जास्त इंटरेस्टिंग कसं करता येईल ते म्युझियम असं त्यांचा दृष्टिकोन असतो. ज्या व्यंगचित्रकार तो पूर्वी काही दिवस कॉम्प्युटरवरती काम करत होता वगैरे वगैरे त्यामुळे त्याची खुर्ची, त्याचं ते जुनं कॉम्प्युटर आणि त्याचे प्रिंटआउट्स तिथे लावलेले आहेत. हे त्याचं डिस्प्ले आहे त्यांनी केलेला त्याच्या कार्टूनचा. त्याच्यातलं एक व्यंगचित्र मी तुम्हाला आत्ता सांगणं आवश्यक आहे कारण ते व्यंगचित्रकलेविषयीच आहे. त्याच्यामध्ये दोघांचा संवाद आहे. त्यातला एक जण म्हणतो, ते जर्मनीमध्ये मी ते ट्रान्सलेट करून बघितलं काय आहे ते. एक जण म्हणतो की मला आत्महत्या करावीशी वाटते तर मी काय करू, म्हणजे वर्ण उडी मारू उंच बिल्डिंग म्हणून की स्वतः विष हे करून मरू का ट्रेन खाली झोपून देऊ, काय करू. तर तो समोरचा म्हणतो एवढं कशाला करतोस, त्यापेक्षा तू एका धार्मिक विषयावरती व्यंगचित्र काढ ना. मी इथं भारतात आहे म्हणून मी धार्मिक म्हटलं, फ्रँकफर्टमध्ये मी भाषांतर केलं मी मुस्लिम म्हटलं असतं तिथे, कारण जे मुस्लिम तिथे लिहिलं की तू इस्लामवरती व्यंगचित्र का नाही काढत,
इस्लामवरती व्यंगचित्र काढलंस की तुला मृत्यू 100%, असं तिथलं त्यांचं वाक्य आहे, खरं वाक्य. नेक्स्ट. हे बाझेल म्हणून एक स्वित्झर्लंडमधलं एक जागा आहे, तिथं ते तिथलं म्युझियम आहे. ते 3 मजली वगैरे आहे. आणि आम्ही गेलो होतो तेव्हा एका बाईंचं लावलेलं होतं, कार्टून कम इलस्ट्रेशन अशा टाईपचं ते होतं. पण एक इन्सिडन्स असा की मी त्या आदल्या दिवशीच माझे अतिशय आवडते व्यंगचित्रकार सेम्पे हे यांचं निधन झालं होतं. त्यामुळे मला ते फार वाईट वाटतं की मला फार आवडतं व्यंगचित्रकार. आणि ते थोडंसं कुठेतरी माझ्या सबकॉन्शियस माइंडला होतं की सेम्पे गेले असं. आणि त्या बाझेलच्या त्या म्युझियममध्ये आम्ही गेलो. त्या दिवशी त्यांनी सेम्पेंची सगळी पुस्तकं अशी ओळीनं लावलेली होती. म्हणजे एक म्युझियम किती छान प्रकारे श्रद्धांजली देतं व्हेरी नेक्स्ट डे, हे मला खूप छान वाटलं तिथे. आणि मी असं त्यांचा एक न्यूयॉर्करमध्ये त्यांचा इंटरव्ह्यू त्यांनी केला होता सेम्पे यांनी. जवळपास 50 का 60 पानांचा तो इंटरव्ह्यू आहे पुस्तकाच्या वर. ती पुस्तक मी तिथे विकत घेतलं आणि त्यातला काही भाग मी मराठीत भाषांतर पण केला त्यांच्याविषयी, त्यांना काय वाटतं व्यंगचित्रकलेविषयी, त्यांचे अनुभव वगैरे वगैरे. मुळात फ्रेंच माणूस म्हणजे मनुष्य किती जागतिक, ही व्यंगचित्रकला ही युनिव्हर्सल आहे, जागतिक आहे. त्याला तशा अर्थानं भाषेची बंधनं नाही आहेत. मुळात सेम्पे हे फ्रेंच, त्यांची जवळपास सगळी कार्टून्स ही अमेरिकेत प्रकाशित झाली आणि त्यांच्या व्यंगचित्रांची पुस्तकं स्वित्झर्लंडमधल्या गॅलरीमध्ये उपलब्ध होती. इतका जागतिक ह्याच्यावरती आणि बघणारा मी मराठी आणि भारतीय होतो. तर तिथलं एक 2-3 फोटोग्राफ्स आहेत स्वित्झर्लंडमध्ये. हे ते आहे कार्टून म्युझियम बाजूचं, आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे. नेक्स्ट. हे त्या बाईंचं हे होतं, त्यांनी काही रंगीत हे काढली कार्टून इलस्ट्रेशन. नेक्स्ट. हे बघ, सेल्फींचं पुस्तक त्याची तिथे हातात त्यांचं होतं ते. आणि या म्युझियमचं अतिशय मला आवडलेली गोष्ट म्हणजे प्रचंड पुस्तक आहे, प्रचंड. आणि तुम्ही तिथे जाऊन वाचू शकता तुम्ही कितीही वेळ. तर जगभरातली भली मोठी जाडी पुस्तकं अबाउट कार्टून सगळी तिथे उपलब्ध आहेत. त्यामुळे ते एक चांगलं मला वाटलं त्या ठिकाणी. नेक्स्ट. थँक्यू.